अमित शहांच्या मिशन मुंबईची। तर विदर्भ आणि मराठवाड्यापाठोपाठ आता भाजपनं मिशन मुंबई हाती घेतलंय। लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फटका मुंबईत बसलेला, त्यामुळे विधानसभेसाठी मुंबईतल्या 36 जागांबद्दल भाजप नो रिस्क मोडमध्ये दिसतोय। मुंबईत डेंजर झोनमध्ये असलेल्या भाजपच्या जागांचा आढावा स्वतः अमित शहा घेतील अशी माहिती आहे। त्यामुळे अमित शहांच्या दौऱ्याआधी मुंबईचे मतदारसंघ पिंजून काढण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले गेले आहेत। देशाचे गृहमंत्री आणि आमचे नेते अमित शहाजी हे संपूर्ण महाराष्ट्राचा विभागवार दौरा करत आहेत आणि कार्यकर्त्यांशी संवाद करत आहेत। आता केवळ मुंबई आणि कोकण विभाग त्यांचा राहिलेला आहे। जवळपास 1 तारीख त्याची फायनल होते। 1 तारखेला ते मुंबई आणि कोकणातल्या कार्यकर्त्यांशी संवाद करतात। तर 2024च्या विधानसभेत मुंबईतली लढत प्रतिष्ठेची असणार हे नक्की आहे। मुंबईच्या लढतीमध्ये फ्रंट फूट परती खेळण्याचा निर्धार युती आणि आघाडीसोबत मनसेनेही केलाय। मुंबईमध्ये मनसे यंदा सर्व विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। महायुती असो किंवा महाविकास आघाडी, मुंबईतलं जागा वाटप प्रत्येकासाठी कळीचा मुद्दा असेल। निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच मुंबईच्या रणसंग्रामावरनं आरोप प्रत्यारोप रंगल्याचंही पाहायला मिळतंय। महाराष्ट्र एक असं राज्य आहे जो सगळ्यांचा माज उतरवून देतो। आमचा धंदा आहे तो। महाराष्ट्राचे 2 पिढीदार धंदे आहेत, एक देशाचं संरक्षण करणं आणि माजोरड्यांचा माज उतरवून देणं। ही महाराष्ट्राची फार मोठी खासियत आहे आणि त्यांना जर ते उतरवून घ्यायचं असेल तर त्यांनी जरूर यावं। तर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती होती, त्यांनी एकत्रित निवडणुका लढवलेल्या। तर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी, पण आता युती आणि आघाडीची गणितं बदलली आहेत। त्यामुळे महायुतीचा मुंबईचा फॉर्म्युला नेमका कसा असेल याचे अंदाजही बांधले जाऊ लागले। 2024च्या विधानसभेत मुंबईच्या 36 जागांपैकी भाजप 18 ते 20 जागांवरती दावा करू शकते असा अंदाज आहे। तर शिंदेंची शिवसेना साधारणपणे 15 जागांसाठी आग्रही राहू शकते। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवाब मलिकांची अणुशक्ती नगरची एकच जागा मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते। पण सत्ताधाऱ्यांनी कितीही नवीन फॉर्म्युले आणले तरी सत्ता महाविकास आघाडीचीच येईल असा विश्वास विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला। महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांच्या 18 सभा झाल्या। 18 पैकी 16 ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पराजय पत्करावा लागला। त्यापेक्षा मोठं नाव महाराष्ट्रात कोणतं दुसरं आहे का ज्याच्या नावाने मतं मागावे? हे खोकेबाज, धोकेबाज, टेंडरबाज, कमिशनखोर यांच्या नावाने मतं मिळणार आहेत। त्यामुळे कितीही भाजपा प्रयत्न करेल तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची सत्ता येण्यामध्ये रोखू शकत नाही। तर मुंबईमध्ये 2019 साली अखंड शिवसेनेनं जिंकलेले असे काही मतदारसंघ आहेत जिथे यंदाच्या निवडणुकीत भाजप दावा सांगण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय, ज्यामध्ये प्रामुख्यानं अंधेरी पूर्व। सध्या या मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके आमदार आहेत। भाजपकडनं मुरजी पटेल यांच्यासाठी या मतदारसंघाचा आग्रह धरला जाऊ शकतो। दुसरा मतदारसंघ जोगेश्वरीचा। या मतदारसंघातनं रवींद्र वायकर खासदार झालेत, त्यामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघावर भाजप दावा सांगू शकतो। उज्ज्वला मोडक भाजपच्या संभाव्य उमेदवार असण्याची चर्चा आहे। पुढचा मतदारसंघ मागाठाणे। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश सुर्वे इथले आमदार आहेत। सुर्वेंनी प्रवीण दरेकरांचा पराभव केलेला गेल्या निवडणुकीत आणि यंदा या मतदारसंघाबद्दल भाजप आग्रही राहण्याची शक्यता आहे। तर वरळी आदित्य ठाकरे आमदार असलेल्या मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून भाजपनंही मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसतंय। मुंबईतल्या प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक असलेल्या वरळीतनं सुद्धा भाजप उमेदवार देईल असा अंदाज बांधला जातोय। तर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला, खास करून मुंबईमध्ये सध्या पियुष गोयल हे भाजपचे एकमेव खासदार आहेत। मिहिर कोटेचा आणि उज्ज्वल निकम या दोघांचाही लोकसभेत पराभव झाला। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। मुंबईवरची सत्ता म्हणजे महाराष्ट्रावरची सत्ता असं मानलं जातं। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा विचार करता येणाऱ्या विधानसभेत अधिकाधिक जागा निवडून आणणं भाजपसाठी या सगळ्या कारणांमुळे प्रतिष्ठेचं बनलंय। आणि यानंतर पुढची बातमी आहे मुस्लिम मतांच्या राजकारणाची।